तर उद्या 11 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आणि सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, निखिला, खरं तर राजकीय घडामोडींना आता वेग आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वीच अजित पवार यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर अजित पवार यांच्या निधनाने जी रिक्त झालेली जागा आहे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची, त्या सगळ्या जागेवरती आता पवार घराण्यातल्याच त्यांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे, नावाची वर्णी जी आहे ती लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील होतील अशी माहिती जी आहे ती को प्रेझेंटेड बाय सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, डिफेन्स करिअर अकॅडमी, सैन्यातील करिअरचा राजमार्ग, को पावर्ड बाय अल्ट्राटेक, देशाचे नंबर 1 सिमेंट। नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि महत्त्वाची बातमी, उद्या 11 वाजता विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। उद्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तर उद्याच्या शपथविधीपूर्वी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या घरी दाखल झाले। आणि आताची मोठी बातमी, उद्या 11 वाजता विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होणार आहे। त्यानंतर लगेचच कदाचित सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होऊ शकतो। उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं छगन भुजबळ यांनी देखील म्हटलेलं आहे। उद्या 11 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होईल। या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तर तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या घरी आता पोहोचलेले आहेत। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। राष्ट्रवादीमधल्या हालचाली आता आणखी वाढलेल्या आहेत। राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। उद्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ। अजित पवारांच्या अकाली जाण्यामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील यावर शिक्कामोर्तब झाले। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री होण्यानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी गुरुवारी पटेल, तटकरेंनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती। या भेटीनंतर शुक्रवारी पटेल, तटकरे, भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। या भेटीमध्ये सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्याबाबत चर्चा झाली। शनिवारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड होईल। त्यानंतर लगेचच संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे। उद्या मला वाटतं की जे विधानमंडळाचे जे सदस्य आहेत आमचे, त्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचे प्रमुख जे पद अजितदादाकडे होतं ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल की सुनेत्राताई जे आहेत त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ते करायला पाहिजे। पण ती शेवटी जो आहे निर्णय हा CLP मध्ये होईल। उद्याची मीटिंग ही CLPची मीटिंग आहे, CLPचा नेता ठरवण्याची। जे अजित पवार आपण त्याला विधिमंडळ पक्ष प्रमुख तेवढी मीटिंग आहे उद्या आणि कदाचित एकमत झालं आणि सगळी व्यवस्थित झालं तर उद्या शपथविधी सुद्धा होऊ शकतो। दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल, त्यावरती चर्चा होऊ शकत नाही। मी तर म्हणतो आमच्या आमदारांची आणि कोणाचीही बैठक बोलवण्याची सुद्धा गरज नाही। आम्ही सर्वजण एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। सुनेत्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं, यांनी गटनेत्यापदाची जबाबदारी सांभाळावी, यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि अजितदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनेत्रा वहिनीकडे सुपूर्द कराव्या, अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला करणार आहोत।
तर उद्या 11 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आणि सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे. अक्षय, निखिला, खरं तर राजकीय घडामोडींना आता वेग आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2 दिवसापूर्वीच अजित पवार यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर अजित पवार यांच्या निधनाने जी रिक्त झालेली जागा आहे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची, त्या सगळ्या जागेवरती आता पवार घराण्यातल्याच त्यांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे, नावाची वर्णी जी आहे ती लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील होतील अशी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. नक्कीच अक्षय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. मात्र ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आणि संदीप प्रधान सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चोरमारे सर, आधी तुमच्याकडे येते. सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. नाही, आता एक गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या होईल, कारण या सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. कारण विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदाची निवड करावी लागेल आणि त्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर ती माहिती मुख्यमंत्र्यांना द्यावी लागेल आणि त्यानंतर मग ते शपथविधीची पुढची प्रक्रिया होईल. आता स्वाभाविक आहे की सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येणं, कारण आताच्या घडीला सुनेत्रा पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पक्ष एकसंध ठेवायचा असेल तर, लोकांना सगळ्या भावनिकदृष्ट्या बांधून ठेवायचं असलं तर दुसरं कुठलं नाव नाही, कारण अन्य कुठल्या नावावर एकमत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता सुनेत्रा पवार जरी या सभागृहाच्या सदस्य नसल्या विधिमंडळाच्या कुठल्याही, तरी शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यापर्यंत तुम्हाला कोणत्याही पदाशिवाय मंत्रिपदावर राहता येतं आणि नंतरच्या काळात पोटनिवडणूक बारामतीची होईल, त्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सुनेत्रा पवार निवडून येऊ शकतील. त्यामुळे ही सहज आणि सर्वमान्य अशी, मला वाटतं आताच्या घडीला यातून कोणताही वाद उद्भवणार नाही, पक्षाचं नुकसान होणार नाही, अशी आताची ही सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे असं मला वाटतं. नक्कीच. संदीप प्रधान सर, मी तुमच्याकडे येते. इथे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनणार आहेत. पहिल्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला यामध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर विलिनीकरणाचा निर्णय सुद्धा सुनेत्रा पवारांना घ्यावा लागेल. हो, बरोबर आहे. ज्या पद्धतीने ज्या परिस्थितीमध्ये अजित पवार यांचं निधन झालं ते सगळं बघता, त्या सगळ्या म्हणजे एक भावनिक अशी मागणी की सुनेत्रा पवार यांनी आता त्यांचं उत्तराधिकारी व्हावं, ही जी काही केली गेली कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून, आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर आता सुनेत्रा पवार याच राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील, उपमुख्यमंत्री होतील किंवा दीर्घ काळानंतर. मला असं वाटतं आधी यापूर्वी कदाचित शालिनीताई पाटील होत्या किंवा काय, ते तपासून बघायला लागेल, पण उपमुख्यमंत्री होतील आणि ती निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र ठेवण्यासाठी हा निर्णय घेणं ही अपरिहार्य अशीच गोष्ट राहिलेली आहे. आणि जसं आता चोरमारे म्हणाले त्याप्रमाणे पोटनिवडणुकीमध्ये त्या निवडून येतील. कदाचित ती निवडणूक सुद्धा अगदी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो या सगळ्या याच्यामध्ये, की ज्या भावनिक परिस्थितीमध्ये हे सगळं घडलेलं आहे ते पाहता ती निवडणूकही बिनविरोध होऊ शकते आणि त्यामुळे त्यांच्याकडे ही सूत्र देणं ही आता एक, मला असं वाटतं, औपचारिकता आहे. विजय चोरमारे सर, राष्ट्रवादीकडनं ही इतकी घाई का केली जाते असा प्रश्न लोकांना आहे. कारण सरकारमधलं जे पद आहे, मुळात जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती तातडीनं करणं आवश्यक आहे मला वाटतं. त्यामुळं यात घाईचा मुद्दा नाही, कारण या काही गोष्टी ज्या आपण बघितल्या, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधीचा कशा परिस्थितीत त्यांच्या संदर्भातला निर्णय झाला होता, तर ही राजकीय ज्या घटना घडून जातात दुःखद त्या असतात, पण त्याचबरोबर जो एक राजकीय प्रवाह असतो तो प्रवाह तसाच टिकून राहणं हे महत्वाचं असतं. आणि त्यासाठी एक निर्णायकी परिस्थिती राहणं पक्षात किंवा कोणत्याही गोष्टीत हे पक्षाच्या हिताचंही नसतं, त्यातून अनेक नवनव्या गोष्टी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची आता उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली असली तरी सुद्धा हे काय राष्ट्रवादी काँग्रेसचं दीर्घकालीन नेतृत्व असेल असं मानण्याचं कारण नाही, कारण आताची तातडीची गरज म्हणून ही मला वाटतं केलेली आहे. नंतरची जी सगळी प्रक्रिया आहे ती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरणाची प्रक्रिया, त्या संदर्भात काय होईल आणि त्यानंतर पुढे नेतृत्व कोणाकडे जाईल या पुढच्या दीर्घकालीन गोष्टी आहेत. मग ते सुनेत्रा पवारांच्याकडे राहील, त्यांची इच्छा आहे का? म्हणजे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री त्या होऊ शकतात, त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होऊ शकतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणाचं नेतृत्व करण्याची त्यांची तयारी आहे का? ह्या पुढच्या गोष्टी आहेत, त्या मला वाटतं त्याला ठराविक
एक काही दिवस गेल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा, मग ती पवार कुटुंबाच्या पातळीवरची चर्चा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस जे आता अजित पवारांचा पक्ष आहे त्या पातळीवरची चर्चा असेल, आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असतील तर सर्व मिळून एकत्रित चर्चा असेल, ती मोठी प्रक्रिया आहे असं मला वाटतं. नक्कीच.